आम्ही आलो अशोका मालच्या अशोका मालच्या डिस्काउंट बाजारमध्ये म्हटलं आणि इथे हायचेर दिसल्या मस्त DIY करू शकतो त्याचा ना. इलेक्ट्रिक वस्तू पण आहे, सगळ्या घरातल्या वस्तू बघू शकता. एअर फ्रायर आहे, नंतर रोबोट आहे आपला घरातला रोबोट, नंतर मिक्सर वगैरे इनाल्सा कंपनीचे भरपूर आहे तिथे वस्तू. भांडे लाईफ लॉंगच्या वस्तू घेतात जास्त, लाईफ लॉंगचे पण मस्त असतात. इथे ट्रेडमिल आहे बघू शकता. तर याची किंमत 81, 82, 80,000 आहे. तर ते इथे माझा आवडलेला आहे. माझा ड्रेस पूर्ण तुम्हाला मी दाखवते. पहिल्यांदा तर इथून असं दाखवते बघू शकता. फॉक्सटेलचा सिरम, सनस्क्रीन आणि ही मंगळसूत्र हे घालते. आणि मोठे माझे जे काश्मीरी ज्वेलरी आहे कानातले आहेत ना ते घालणार आणि हे घालणार. नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. ब्लॉग संध्याकाळी शूट करते. आता वाजले 4:30, 4:45 वाजलेले आहे. लग्नाला साडी घातली होती, धुवून टाकली, मस्त वॉश केली छान. तर आता चाललेलो आहे आणि तुम्ही डिस्काउंट बाजार दूध बाजारमधला बघितला असेल तर आम्ही आता एक नवीन ठिकाणी चाललो डिस्काउंट बाजारमध्ये. तर कोणते चाललो ते तुम्हाला हळूहळू दाखवतेच नंतर. तर तिकडे जाऊन बघू म्हटलं काय काय वस्तू आहे वगैरे नवीन आलेल्या. म्हटलं चला सुट्टी तर चला कुठे तर जाऊन येऊ, फिरवून येऊ. तर वैभव बोलले चल डिस्काउंट बाजारमध्ये जाऊन येऊ. तर तिकडे चाललेलो आहे. या ज्वेराला घेऊन जावं लागेल कारण आई नाही घरी. तर मग आता आम्ही चाललो, म्हटलं ऊन हलकं होऊ देऊ तेव्हाच जाऊ. तर आता ऊन हलकं झालेलं आहे. मग आता आम्ही निघतोय. तर तेच आता आम्ही चाललेलो आहे अशोका मार्गच्या डिस्काउंट बाजारमध्ये. तुम्हाला मी बोललीच होती. तर आम्ही नेहमी जातो दूध बाजारच्या डिस्काउंट बाजारमध्ये, जिथे ॲमेझॉनच्या निम्म्यापेक्षा कमी किमतीत वस्तू भेटतात. ज्या ॲमेझॉनवर भेटतात ना त्या किमतीपेक्षा निम्म्या एकदम किमतीत आपल्याला तिथे वस्तू भेटतात. इलेक्ट्रिक भेटतात, डेक्युअर भेटतात, म्हणजे सगळ्या प्रकारच्या वस्तू, भांडे वगैरे सगळं भेटतं. तर अशोका मार्गला त्यांची शाखा आहे. तिथे म्हटलं जाऊन बघू तिथे काय वस्तू आहे. तर म्हटलं चला वैभवला बोलली की आज कंटाळा पण आला, चला बघून येऊ आपण काय आहे. आवडलं तर काही घेऊ आणि नाही तर तेच म्हटलं तुम्हाला पण दाखवते मी. आणि संध्याकाळी थोडंसं बाहेर जायचं आहे लग्नाला. तर तो पण मी लुक दाखवणार आहे. मी इंस्टाग्रामच्या एका साईडवरून ड्रेस मागवला होता अनारकली. तर इतका सुंदर ड्रेस आहे ना, तर तो मी घालणार आहे आणि इतक्या छान क्वालिटीचा आलेला आहे. तर पूर्ण लुक मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर आता इथे आलेलो आहे अशोका मार्गला आणि ह्याच रस्त्यात पुढे जाऊन आपल्याला डिस्काउंट बाजार शॉप मिळेल. तर तिथे आपण काय काय आहे वस्तू त्या बघू. तिथे पण ॲमेझॉनच्याच वस्तू असतात सगळ्या निम्म्या किमतीत. म्हणजे आपलं एक्सरसाइजच्या वस्तू, बाकी म्हणजे इतर काही इलेक्ट्रिक वस्तू आहेत ना तिथे असतात. तर असं सरळ गेल्यानंतर शॉप आहे. इतकं सोपा पत्ता आहे. अशोका मार्गला यायचं, पोलीस चौकी आहे. पोलीस चौकीच्या सरळ पुढे रस्त्याने ते दुकान आहे, म्हणजे शॉप आहे मोठं. तर बघू शकता इथे आलेलो आहे आपण डिस्काउंट बाजार शॉप मध्ये. बघू शकता करू शकतो ना. हा मस्त आहे. त्याला कलर करू शकतो आपण. आणि त्याला हे पण ना गादी लावू शकतो. DIY करू शकतो आपण. हो बरोबर. आम्ही आलो अशोका मालच्या डिस्काउंट बाजारमध्ये म्हटलं आणि इथे हायचेर दिसल्या मस्त DIY करू शकतो त्याचा. फ्लिप याची आहे ना, फ्लिप वेल मस्त आहे. हे बघ ट्रेडमिल आहे. हे बघ ट्रेडमिल आणि हे ट्रेडमिल आहे. हा मस्त आहे. इथलं अजून काय हे पण आहे. मॅक्सविल किती छान आहे. तर हायचेर मला आवडल्या. फॅन आहे. लाईफ लॉंगचं गॅस पण आहे. खूप रिजनेबल प्राईस आहे. म्हणजे 4,000, 3,000 मस्त. ही मस्त आहे उषा. ही बघ ही पाठीमागची 500ला आहे. मस्त आहे.
गाडीत बसायला. हा हे ना, ही किती मस्त आहे ही. वाव छान आहे, ही पण भारी आहे. तर बघू शकता 500 अशा आहेत आणि इथे 2चा सेट आहे अशा. नाही एकच आहे ही. पहा हा कलर याच्यात 500 आहे ही. नंतर ही पण 500 आहे. मस्त उषा आहे, एकदम छान, दाबल्या जात नाही. तर इथे 500 उषा इतकं छान आहे, क्वालिटीचा मस्त आहे. आणि गाद्या पण आहे. गाद्या किती आहे? 3,500 वगैरे. स्लीप वेल चांगल्या कंपनीचं आहे. मस्त उषा आणि तर दाबल्या जात नाही. 500 ये किती का आहे? 300 का? वो चेयर नहीं देंगे आपको? तुम्हें आपको चाहिए क्या? हाँ इसलिए और वो एक्चुअली मेरे दुकान के लिए मंगाया है. हाँ 4 फ्रीजर मेरा है. देख रही है तो वो साथ में लगा तो इधर रखा था. हाँ काउंटर पे वो साइड पे पडदे वगैरे असं सगळं आहे. सगळं सामान आणि सगळं ॲमेझॉन. इलेक्ट्रिक वस्तू पण आहे, सगळ्या घरातल्या वस्तू बघू शकता. एअर फ्रायर आहे, नंतर रोबोट आहे आपला घरातला रोबोट, नंतर मिक्सर वगैरे. इनाल्सा कंपनीचं भरपूर आहे तिथे वस्तू बघू शकता. भांडे लाईफ लॉंगच्या वस्तू घेतल्या जास्त. लाईफ लॉंगचे पण मस्त असतात. तर अशा आहे. मिक्सर ग्राइंडरचा खूपच प्रकार आहे बघू शकता. इथे ट्रेडमिल आहे बघू शकता. तर याची किंमत 81, 82, 80,000 आहे. तर ते इथे देत आहे 20,000ला बघू शकता. तर तिथे इतक्या छान वस्तू होत्या. मग नंतर माझ्या चार्जिंग म्हणजे बॅटरी संपून गेली होती. नंतर पण चार्जिंगला लावला शॉपमध्येच आणि म्हटलं चला आता जाऊ, कारण ना उशीर पण झालेला होता आणि जायचं पण आहे संध्याकाळी. तर इतक्या भारी वस्तू म्हणजे स्लीपवेलच्या ज्या मॅट्रेस वगैरे त्या एकदम स्वस्त आहेत. 14,000च्या डायरेक्ट त्या 3,000ला आहेत. तर भारी आहे. पण मग मला जसं पाहिलं तसं म्हणजे आम्हाला जशा पाहिजे तशा वस्तू नाही, कारण वस्तू बघायला गेलं म्हणजे घ्यायलाच पाहिजे असं नाही. म्हटलं चला बघून येऊ, मला नुसतं बघायचं होतं. तर भारी वस्तू आलेल्या आहे, एक्सरसाइजच्या वगैरे छान आलेल्या आहे. तर आता आम्ही चाललेलो आहे घरी आणि घरी गेल्यानंतर आवरायचं पण आहे. आणि तेच आता इथे शेअर करते. इतकं छान पेंटिंग काढलेल्या होत्या ब्रिजवर, भारी एकदम. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू जाता जाता. तर असं आहे अशोका मार्गचा डिस्काउंट बाजार. कसं वाटलं ते नक्की सांगा. तर खूप सोपा पत्ता आहे, तुम्ही जाऊन बघू शकता, तुम्हाला काय आवडेल. कारण इतके लोक येतात ना तिथे घेण्यासाठी, जास्त करून ना एक्सरसाइजच्या ज्या सायकल वगैरे असतं ना ते घेण्यासाठी येतात, ट्रेडमिल घेण्यासाठी येतात. तर चला आता घरी जाऊन मला आवरायचं पण आहे. माझा लुक इथे माझा आवरलेला आहे. माझा ड्रेस पूर्ण तुम्हाला मी दाखवते. पहिल्यांदा तर इथून असं दाखवते बघू शकता. त्याला इंस्टाग्रामवर मागवलं होता, पूर्ण फुल लुक दाखवते. आता मेकअप करते पटापट. तर पहिल्यांदा लावते मी सनस्क्रीन. चल कियारा तू पण लाव. सर कियाराला पण लावून देते. चल कियाराला पण लावून देते. तर मला एक कमेंट आलेली की रोज कमेंट करतात त्या की फाउंडेशन नंतर कोणतं ग्लॉस सारखं लावलं होतं, तर फाउंडेशन बिलकुल लावू नका. फाउंडेशन नंतर ते एकदम फाटून जातं. तर मी फाउंडेशन नव्हतं लावलं, मी परत चेहरा वॉश केला आणि मग लावलं होतं. आता मी काय लावलेलं आहे, सनस्क्रीन लावलेलं आहे फॉक्सटेलचं. त्याच्यानंतर मी आपलं सिरम, फॉक्सटेलचं सिरम आहे. याच्यानेच इतका ग्लॉस येतो ना. पटापट दाखवते तुम्ही बघू शकता. तर हे फॉक्सटेलचं सनस्क्रीन लावलेलं आहे. आणि माझी आवडती ग्लॉसी एकदम ल्युमी लिट क्रीम आहे लॅक्मेची. त्याच्याने ग्लॉस छान येतो. तर मी फाउंडेशन वगैरे काहीच लावलं नाही आहे. आता हे डायरेक्ट अप्लाय करते. याच्यानेच एकदम फाउंडेशन सारखा लुक येतो. एकदम थोडीच घ्यायची आहे. बघू शकता.
एकदम ग्लॉसी एक साईड दिसते आणि साईडला सगळीकडून अप्लाय करून घ्यायची. आणि मी थोडं सुद्धा फाउंडेशन न लावता मेकअप करते. बघू शकता एकदम ग्लो छान येतो त्याच्याने. बाहेर अजून थोडं ग्लो येईल थोड्या वेळाने. आता पटापट आवरून घेते लिपस्टिक. थांब जरा. हे कधी का तर ही लावलेली आहे आपली स्विस ब्युटीची रेड कलरची लिप क्रेयॉन 7 पिंक रोज लिपस्टिक लावलेली. खूप छान आणि ना पुसली पण जात नाही आणि खूप छान असं बघू शकता. थांब ना की मला आवडून दे पटापट. आणि इथे आयब्रो पेन्सिल आहे तर ती लावते. तो ब्लॅक घाला ना सर. तर बघू शकता इथे माझा असा मेकअप झालेला आहे बिना फाउंडेशनचा. कारण मी बघितले मला फाउंडेशन सूट पण होत नाही आणि चांगलं दिसत पण नाही. मग हे बेस्ट ऑप्शन आहे माझे तिन्ही मेकअपचे प्रोडक्ट म्हणजे फॉक्सटेलचा सिरम, सनस्क्रीन आणि ही ल्युमी लिट क्रीम लॅक्मेची. तर ह्या 3 गोष्टी लावून मी माझा मेकअप कम्प्लीट केलेला आहे. आणि लिपस्टिक आयब्रो पेन्सिल ते तर बेसिक आहे ते तर लावतोच आपण. आणि इथे आता माझा असा ड्रेस आहे म्हणून मोती कलरची टिकली लावणार आहे. खड्यांची पण आहे मोतीची म्हणजे छान दिसेल त्याच्यावर कारण हा मोती कलर आहे ड्रेसचा. खूप सुंदर दिसणार. तर असा माझा मेकअप डन झालेला आहे मस्तपैकी पटापट एकदम फास्ट. बघू शकता इथे असं मस्त दिसतंय छानपैकी. तर मी ना हे पण नाही अप्लाय करत काय म्हणतं आपलं हे कधी कधी नायकाचं आपलं हे मॅट काय म्हणतं आपलं कॉम्पॅक्ट ते नाही करत. हे माझं झालं आता इथे आवडून. आता पटापट कानातले आणि मंगळसूत्र हे घालते आणि मोठे माझे जे काश्मीरी ज्वेलरी आहे कानातले आहेत ना ते घालणार आणि हे घालणार. हे ना कशावर पण सूट होत आहे. मी आता 2-3 याच्यावर घातलं तर मस्त सूट होऊन जातं. तर हे घातलं आपली काश्मीरी झुमके घेतले आणि घातलेच नाही कधी ते पण याच्यावर बरोबर सूट होतील आता. हे ते पण त्याच कलरचे मोती कलरचे आईवरी कलरचे आहे. तर असा लुक माझा पटापट एकदम 10 मिनिटात मी रेडी केलेला आहे. बघू शकता हे काश्मीरी झुमके. तर मी आता मस्त घालते. तर बघू शकता असे काश्मीरी झुमके घातलेले आहे आणि असा माझा फुल मेकअप झालेला आहे छानपैकी. आणि तुम्ही ना कॉम्पॅक्ट पावडर तुमच्या गळ्याच्या अवतीभोवती लावू शकता. तर मी पण आता लावून घेते. तर इथे डन झालं. आता मी पटापट हेअर करते. तू काय केलं तसं नाही लावायचं. चला आता पूर्ण रेडी होते आणि तुम्हाला दाखवते. तर मी ना हेअरस्टाईल सिंपल केलेली आहे. मोकळे सोडले नाही कारण गरम होतं आणि असं क्लिप लावून घेतलं. मला एक क्लिप घ्यावं लागेल चांगला त्याच्यासाठी. पण मग आता सध्या घेतला लावून कारण ना खूप गरम होतं. आणि इथे माझी ओढणी बघू शकता. तर चला तुम्हाला फायनल पूर्ण लुक दाखवते.
तर माझा पूर्ण लुक तुम्हाला दाखवते, बघू शकता असा आहे. तर हा असा ड्रेस मी मागवला होता इंस्टाग्रामवरून, खूप छान मस्त आलेला आहे. तर याची लिंक देईन मी डिस्क्रिप्शनमध्ये. बघू शकता असा आउट झाला आहे पूर्ण लुक. तर मी तिकडे गेल्यावर दाखवते कसा ड्रेस आहे माझा. आणि मस्त छानपैकी काश्मीरी झुमके मस्त मॅच होऊन गेलेले आहे. आणि असा मेकअप दिसतो पूर्ण ग्लॉसी दिसते, बघू शकता. तर शेड असतं त्याच्यामध्ये, त्या क्रीममध्ये म्हणजे 3 शेड असा आपल्याला जी सूट म्हणजे हे होईल ना, मॅच होईल तशी शेड घ्यायची. तर बघू शकता बिना फाउंडेशनचा मस्त मेकअप छान दिसतो.